तर नमस्कार भावा बहिणींनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। आणि आजचा व्हिडिओ हा आपला संक्रांती स्पेशल व्हिडिओ आहे। आपला कशाविषयी आहे तर संक्रांती स्पेशल व्हिडिओ आहे। तर सर्वांना तर सगळ्यात पहिल्यांदा मी संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। आपल्या व्हिडिओला वाईट कमेंट करू नका, म्हणजेच चांगल्या शुभेच्छा किंवा चांगले आपल्या व्हिडिओला कमेंट करत जावा। तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला लय उशीर न लावता आपण व्हिडिओ डायरेक्ट सुरुवात करूया, कारण व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे। म्हणजे जास्त पण मोठा नाही होणार, पण व्यवस्थित व्हिडिओ होणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला व्हिडिओ आहे कशाविषयी तर आपण ज्यावेळेस संक्रांतीला आपल्या जी माता भगिनी ज्या व्यवसायाला जातात, ज्या सुवासिनी बाया ज्या असतात त्या आपल्या व्यवसायाला जात असतात। आणि व्यवसायाला जात असताना तो जो व्यवसाय घेऊन जात असतात म्हणजे त्या ताटामध्ये, तर तो व्यवसाय घेऊन जात असताना ते ताट आपण उघडा असं म्हणजे जे व्यवसाय जो असतो आपला तो उघडा नेत नाही, आपण त्याच्यावरती झाकून नेत असतो काहीतरी। तर आता आपण काय करणार आहोत, ते जर व्यवसाय उघडा न नेता झाकून नेण्यासाठी आपण जो पडदा असतो तो पडदा तयार करणार आहे आपण त्या ताटावरती झाकण्यासाठी। तर तो पडदा आता तुम्ही बरेच जण म्हणतात कशापासून करणार आहे, तर आपण लोकरपासून करणार आहे। कशापासून? लोकरपासून। तर तुम्ही म्हणसान बऱ्याचशा ताई म्हणते ना, आता दादा आम्हाला विणायलाच येत नाही, मग आम्ही कसं काय पडदा तयार करायचा? तर काही काळजी करू नका, बिगर विणता आपण पडदा जो आहे आपला तो बिगर विणता आपण तयार करणार आहे। आता तुम्ही म्हणसान बिगर विणता पडदा कुठं होतो का दादा? बरोबर आहे तुमचं। आतापर्यंत तुम्ही बघत आलाय की त्या सुईने विणल्याशिवाय पडदा तयार होत नाही किंवा स्वेटर तयार होत नाही। तर आपण बिगर विणता खास तुमच्यासाठीच व्हिडिओ आणलाय की बिगर विणता कसा आता आपल्याला पडदा तयार करायचा आहे त्याचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे। तर चला तर करूया मग आपण व्हिडिओला सुरुवात। बिगर विणता आपण बिगर सुईने विणता आपण पडदा तयार करून दाखवणार आहोत, ते पण ताटावरती गोल एकदम मस्तपैकी असा, जो तुम्हाला आवडेल आणि तुम्ही पण घरच्या घरी तयार करणार आहात। तर चला करूया आपण व्हिडिओला सुरुवात। आणि आपण हा जो पुष्टा आहे हा पुष्टा घेतलाय आपण। आता ह्या पुष्ट्याच्या सहाय्याने आपण पडदा आपण काय करायचंय गुपायला चालू करायचं। तर ते कसं, तर चला आता। तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपण काय घेणार आहोत, ही लोकर घेतली आपण। हे सहजपणे बाजारामध्ये 10 रुपयाला एवढा बंडल भेटतो आपल्याला, आणि 10 रुपयात आपलं काम होणार आहे बघा। तर चला करू व्हिडिओला सुरुवात। आणि आपल्याला काय करायचं, ही जी पहिल्यांदा आपण लोकर घ्यायची, हा लोकरचा पहिला टोक आहे तो आपल्याला असा पाठीमागं धरायचा आहे अंगठ्याने, इथं हे बघू शकता तुम्ही। आणि ही जी लोकर आहे आपली ती अशी फक्त आपल्याला गुंडळून घ्यायची बघा ह्याला, ते अशा पद्धतीने। आणि जास्त आपल्याला आवळायची नाही, कारण आपल्याला परत ही लोकर काढून घ्यायची, त्याच्यामुळे जास्त आवळून घ्यायचं नाही, आपल्याला थोडंसं डिल्ल ठेवायचं आहे। आवळतानाच आपल्याला एकदम डिल्ल पद्धतीने आपल्याला हे द्वारा आपल्याला बघा हे अशाच पद्धतीने फक्त सहज पद्धतीने बघा हे आपल्याला फक्त हे असं गुंडळून घ्यायचं आहे। तर चला तर मग आता आपण ही पहिल्यांदा ही सगळी जी आपली केशरी कलरची किंवा आबोली कलरची जी लोकर आहे ती सगळ्यात पहिल्यांदा असे गुंडळून घेऊ। आता हा झालाय आपल्याला, हा जो केशरी म्हणजे आबोली कलरचा जो लोकर आहे तो होऊन झालाय आपला, म्हणजे गुंडळून झालाय। तर हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही कसं पण गुंडळू शकता, एकावर एक असं काही शेजारी यायची म्हणजे हे नाही, त्याला गरज नाही, एकावरती एक असं तुम्ही गुंडळू शकता अशा पद्धतीने। आणि त्याच्यानंतर आपण काय घ्यायचं आहे, दुसरा जांभळा कलर घेतला आहे आपण। आता आपल्याला काय करायचं आहे, इथं हे केशरी घेतला, इथं जांभळा घ्यायचा आणि त्याच्यानंतर परत एकदा केशरी घ्यायचा आहे। तर पहिल्यांदा आपण आता केशरी घेतला आहे, त्याच्यानंतर हा जांभळा चालू करूया आपण त्याच्यानंतर। तर हा जांभळा पण आपण तशाच पद्धतीने हे वळवून घ्यायचं आहे। तर चला घेऊया अशाच पद्धतीने हे गुंडळून। आता झालाय आपला हा जांभळा पण ह्याला गुंडळून। आता बघू शकता हे पहिल्यांदा आपण आबोली कलरचा घेतलाय, त्याच्यानंतर हा जांभळा घेतलाय, आणि त्याच्यानंतर जांभळ्याच्या नंतर आपल्याला लगेच काय करायचं आहे, लगेच हा केशरी सुद्धा आपल्याला घेऊन टाकायचा आहे। हा हे केशरी घेतलाय आपण, आणि ते सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने आता हे असं इथं बॉट लावून हे लगी ह्याच्या शेजारी आपल्याला हा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हा गुंडळायला चालू करायचा आहे बघा। आणि पटपट होतंय बघा, हे ह्याला काही उशीर लागत नाही, काय नाही। विणकामाला जसा उशीर लागतो तसा ह्याला उशीर लागत नाही बघा।
त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. तर चला आता हे पण केशरी पण आपण अशाच पद्धतीने घेऊ याला गुंडळून. तर झालंय बघा इकडचं पण आपलं आता ही गुंडळून. म्हणजे हे बघा अशा पद्धतीने आपलं केशरी, जांभळा आणि केशरी अशा पद्धतीने हे आपलं हे करून झालंय, गुंडळून झालंय. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्यातून काढायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काढताना काय करायचं आहे पहिल्यांदा, तर आपल्याला हे जे भाग आहे हे तर हे आधी पहिल्यांदा आपण मधोमध ह्याला काय करायचं आहे, मधोमध बांधून घ्यायचं आहे. दुसरा जे लोकर आहे आपलं हे दुसरी ती लोकर आपल्याला बांधून घ्यायची बघा ह्याच्यात, आणि ती पण मधोमध घ्यायची. आता अंदाज तर येतोच तुम्हाला मधोमध. आणि सगळे धागे घ्यायच्यात बघा, एक हे सुटला नाही पाहिजेत. ह्याच्यामध्ये असा हे बोटांनी आपल्याला असंच घ्यायचं आहे. आणि सगळे धागा आलेत का नाही हे बघायचं एकदा उचलून आपण. तर सगळे धागा आलेत का नाही ह्याची खात्री करायची. आणि त्याच्यानंतरच ह्याला आपण एक गाठण बांधून घ्यायची बघा मधोमध इकडून अंतर. आणि ते पण गाठण आपल्याला अशी घ्यायची की ही पक्की गाठ नाही मारायची आपल्याला. तर ही इथं हासाळी गाठ मारून घ्यायची आपल्याला, जेणेकरून ही सुटली पाहिजे आपल्याला. कारण ही गाठ आपल्याला सोडायची परत, त्याच्यामुळं ही अशी हासाळी गाठ मारायची. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथून दोरा हा कट करून घ्यायचा आहे. आता हा दोरा अशा पद्धतीने हे तयार झालं आहे आपलं. आणि हे तयार झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्यातला जो पुष्ट आहे तो काढून घ्यायचा आहे. त्या टाईमला आपण काय करायचं आहे, हे हातामध्ये असं पकडायचं आणि हा पुष्ट आपल्याला असा हा काढून घ्यायचा आहे बघा. तर हे अशा पद्धतीने सध्या आपलं हे तयार झालं आहे, बघू शकता तुम्ही. हे अशा पद्धतीने तयार झालं आहे. तर आता हे तयार झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी गाठण होती आपली ती ही गाठण सोडून घ्यायची आपल्याला. आणि दुसरी लोकर घेऊन आपल्याला काय करायचं आहे की आता हे वरच्याला आपण गाठण मारली होती बघितलं असेल तुम्ही, आणि हे खालचा भाग तसाच राहिला होता. तर आपल्याला आता काय करायचं, हे दोन्ही भाग या गाठीमध्ये बांधून घ्यायचे आहेत आपल्याला. त्यासाठी हे समान करून घेऊ आपण. आता हे घेऊ आपण समान करून, आणि हे घेऊ आपण पहिल्यांदा तर हे बांधून. आता इथली जी गाठण होती ते आपण हे सोडून टाकू आपण. ही बघू शकता ही लोकर काढून घेतली आपण आणि हे समान भाग करून घेतले. आणि ह्यातून आपल्याला परत एकदा असा ही लोकर घ्यायची आणि ह्या लोकरने आपल्याला ही जी आहे त्या गाठात आपल्याला पक्की गाठ बांधायची बघा. ही एकदम पक्की बघू शकता, ही अशी आवळून घ्यायची. ही ढिल्ली होती तर आपण पक्की एकदम पक्की गाठ मारायची बघा इथं. ते अशा पद्धतीने हे आवळून झालं आहे आपलं. आता हे आवळून झाल्याच्या नंतर ही राहिलेली आपण लोकर घेऊ कापून. आणि त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही, आता हे जे भाग राहिलेत हे आपल्याला पहिल्यांदा असं बघायचं आहे याच्या आतमधलं, आणि दोन भाग होतील असं हे बघायचं आहे आपल्याला. आणि हे कट करून घ्यायचं आहे बघा आपल्याला. तर हे बघू शकता अशा पद्धतीने हे आपल्याला सगळं कट करून घ्यायचं आहे. तर हे अशा पद्धतीने बघा हे कट झालं आहे आता आपलं हे सगळं. तर इकडल्या साईडचं राहिले ते पण आपण तशाच पद्धतीने आता हे कट करून घेऊ. आपला सेंटर उडकायचा ह्याचा मधोमधचा, आणि त्याच्यानंतरच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे बघा. तसंच हा जांभळ्याचा पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर हे अशा पद्धतीने तयार झालं आहे बघा आपलं. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, आता हा केशरी आहे, त्याच्यानंतर जांभळा आहे, त्याच्यानंतर केशरी आहे. इथं पण केशरी आहे, जांभळा आहे, त्याच्यानंतर केशरी आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याचा भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर आता हा केशरी भाग आहे तो आपल्याला असा काढून घ्यायचा आहे बघा. हा केशरी भाग असा काढून घ्यायचा. त्याच्यानंतर हा केशरी भाग पण आपल्याला असाच काढून घ्यायचा. आणि हा जो जांभळा भाग आहे ह्याचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत बघा, समसमान एकदम समसमान भाग करून घ्यायचे. आपल्या अंदाजपंची काय नाही अडचण त्याला. एखादा द्वारा इकडे तिकडे जास्त कमी जास्त झाला तरी चालतोय, आपल्या अंदाजाने काही नाही अडचण येत त्याला. तर अशा पद्धतीने हे दोन भाग करून घेतले आपण. आता ह्याला काय करायचं आपल्याला, असा छोटासा आता जिथं आपला केशरी कलर आहे
तिथं आपल्याला केशरी कलरचा असा हा धागा घ्यायचा आहे आणि तो असा इथं आपल्याला थोडंसं अंतर ठेवून बांधून घ्यायचं आहे बघा. आणि इथं आता आपल्याला जी पक्की एकदम गाठ मारून घ्यायची बघा. इथं थोडंसं इथून हे अंतरावरती गाठण मारून घ्यायची बघा. हे अशी थोडंसं अंतर ठेवून इथं हासाडी गाठ मारायची नाही बघा आपल्याला. आणि हा दोरा राहिलेला ह्यातच मिक्स करून टाकायचा. त्याच्यानंतर आपल्याला आता इथं केशरी आहे, इथं बी आपण हा केशरी धागा घ्यायचा आहे आणि तिथं पण ह्या ज्या अंतरावर आपण गाठण मारली होती त्याच अंतरावरती बघू शकता ते शेजारी इथं पण आपल्याला अशीच गाठ बांधून घ्यायची पूर्ण अशी पक्की अशी आणि धागा आपल्याला द्यायचा सोडून. आता त्याच्यानंतर आपला इथं कुठला आहे, जांभळा धागा आहे. तर इथं पण आपल्याला जांभळा धागा घ्यायचा. जिथं जांभळा आहे तिथं आपल्याला जांभळा घ्यायचा आहे, जिथं केशरी आहे तिथं केशरी. तर इथं पण आपण तशाच पद्धतीने आता इथं बघू शकता तुम्ही ही जी आहे ह्या गाठी शेजारीच्या एकदम समान अंतरावरती इथलं अंतर बघायचं आणि इथून असंच ही गाठण बांधून घ्यायची बघा आपण. तर हे केशरी केशरी झालं. इथं जांभळाच घेतला तशाच पद्धतीने हे जांभळा. तर अशाच पद्धतीने आपण आता ह्या सगळ्याला गाठी बांधून घेऊ बघा. आता तर झालंय बघा सगळ्याला गाठी मारून बघा. आता हे बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने हे तयार झालंय. आता बिगर विणता चालू आहे आपला पडदा. हे अशा पद्धतीने आता सध्या असं तयार झालंय. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता हे प्रत्येकाचे वेगळे वेगळे भाग झालेत बघा. हे बघू शकता तुम्ही. हा केशरी भाग वेगळा झाला आहे, हा जांभळा भाग प्रत्येकाचा वेगळा वेगळा झाला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याचं परत आता आपल्याला हे केशरी जो कलर आहे ह्याचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत बघा. व्यवस्थितपणे असं दोरं बघून त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. आणि आता ह्याचे 2 भाग झाले. परत त्याच्यानंतर आपल्याला हे जे भाग आहेत ह्याचे आपल्याला तर केशरीचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत आणि हे जांभळा जो आहे ह्याचे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे आहेत बघा. आता ह्याचे 2 करायचे आहेत आणि ह्याचे 2 करायचे आहेत. तर हे अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा ह्याचे भाग करून घेऊ. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे भाग आपले तयार झालेले आहेत हे 2-2, तर ह्याचा भाग आणि ह्याचा भाग आपल्याला हा बांधून घ्यायचा आहे बघा. अशा पद्धतीने इथं अशा पद्धतीने हा भाग बांधून घ्यायचा आहे. परत ह्यातला अर्धा भाग आणि ह्यातला अर्धा भाग हा असा बांधून घ्यायचा आपल्याला इथं. आणि परत ह्याच्यातला भाग आणि ह्याच्यातला भाग असंही बांधून घ्यायच्यात आपल्याला. चला तर मग आता आपण तशा पद्धतीने हे घेऊया आता बांधून. तर इथं तुम्ही कुठलाही धागा वापरू शकता. तर हे घेऊ बांधून आपण एकत्र आणि अशाच पद्धतीने हे सगळं बांधून घेऊ आपण. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं जांभळा आहे तर हा ह्यातला अर्धा जांभळा भाग इथं घेतला आहे आपण आणि ह्यातला अर्धा जांभळा भाग ह्याच्यात घेतला आहे आपण. आणि हे घ्यायचं आपल्याला बांधून. आता हे अशा पद्धतीने आता हे भाग बांधून झाले. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, आता हा अर्धा जांभळा भाग राहिला आहे तर ह्या केशरीचे 2 भाग करायचे आहेत आपल्याला. तर हे केशरीतला हा भाग अर्धा आणि हा जांभळ्यातला अर्धा भाग हे पण आपल्याला अशाच पद्धतीने आता हे बांधून घ्यायचं आहे बघा. तर चला अशाच पद्धतीने घेऊ आपण हे सगळं आता बांधून. तर झालं आहे आपलं आता हे सगळं बांधून. आता हे शेवटचं आहे आणि दोरा थोडासा आपल्याला लांब घ्यायचा आहे बघा आणि एकदम घट्ट गाठण मारून घ्यायची याची. आणि लांब का दोरा घ्यायचा, कारण राहिलेला जो दोरा आहे तो ह्याच्यात मिक्स होऊन जातो आहे बघा, त्याच्यामुळे काय अडचण नाही. आता हे अशा पद्धतीने आता हे आपलं बांधून झालं आहे बघा बरंचसं. तर आता हे दिसताना बघा इथं मस्त असं फुल तयार झालं आहे बघा. नुसतं बांधून इनल्यासारखं फुल तयार झालं आहे का नाही हे बघू शकता तुम्ही. आता आपल्याला काय करायचं आहे, परत ह्यातलाच अर्धा अर्धा भाग करायचे तर हे बांधून घ्यायचे बघा आपल्याला. आता हे जे भाग आहेत हे अशाच पद्धतीने आपल्याला हे ह्याच्यात अर्धा अर्धे करून बांधून घ्यायचे. ह्यातला अर्धा ह्यातला अर्धा. तर चला घेऊया अर्धे अर्धे भाग ह्यातले काढून आणि ते घेऊया बांधून.
या केशरीला हा केशरी. तशाच पद्धतीने आता इथं ह्या जांभळे शेजारी जांभळा आलाय तर ते जांभळे शेजारी जांभळा येऊ द्यायचा. परत ह्यातला बी अर्धा भाग करायचं. ह्यातला अर्धा भाग, ह्या अर्धा भाग ह्याला, हा अर्धा भाग ह्याला, परत ह्यातला अर्धा भाग ह्याला, अर्धा भाग ह्याला. येतंय का लक्षात तुमच्या? नीट लक्ष देऊन बघायचं बघा, लगेच लक्षात येतंय. काही सुद्धा अवघड नाही. बिगर विणता आपण पडदा तयार करतोय. तर चला हे अशाच पद्धतीने हे अर्धा भाग आपण आता हे बांधून घेऊ. जिथं जांभळा आहे तिथं जांभळा, जिथं केशरी आहे तिथं केशरी. चला अशाच पद्धतीने घेऊया आपण हे परत एकदा सगळं बाकीचं बांधून. प्रत्येक वेळेस हे अर्धा भाग घ्यायचे. आता हे एक बांधला का नाही आपण, ह्याचा परत अर्धा करायचा असतो. हे परत एक बांधला, ह्याच्यातला अर्धा करायचा. हे अर्धा भाग असंच बांधत घ्यायचं आहे बघा. झालं का? किती सोपं आहे. तर चला अशाच पद्धतीने घेऊया आपण बांधून. आता झालंय बघा आपलं, एकदम शेवटचं बांधतोय आपण हे. तर हे झालंय बांधून सगळं आपलं. तर हे अशा पद्धतीने बघा आता आपला हा पडदा तयार झाला. आणि बघू शकता त्याची डिझाईन पण किती छान झाली बघा. एकदम अशी फुलं तयार झाल्यात बघा त्याच्या आतमध्ये डिझाईनमध्ये. एकदम विणल्यासारखा आपला नुसता बांधून पडदा नुसता आपला तयार झालाय बघा. बघू शकता तुम्ही. आपण विणलाय का तरी नुसता बांधला तरी असा इतका छान दिसायला लागलाय. आता इथून पुढं काय करायचं आपल्याला, आता हे जे फुलं आपले, आता हे शेवटी फुलं तयार झाली पाहिजे व्यवस्थित. मग हे राहिलेलं जे आपले धागे जे लांबकं आहेत बघा. आता काय मध्ये बघा इथं बघू शकता तुम्ही, लांबकं धागे राहिल्यात ते एकदम समान कातरून घ्यायचेत आपल्याला. हे बघू शकता. त्याच्यानंतर ही छान अशी डिझाईन तयार होती त्याची. लांब राहिलेलं एकदम कातरून घ्यायचेत आपल्याला. तर अशाच पद्धतीने सगळे हे कातरून घ्यायचेत आणि हे समान अशा पद्धतीने कातरून घ्यायचे आहे बघा. म्हणजे दिसताना परत व्यवस्थित दिसणार आहे. याचं पण तशाच पद्धतीने जे लांबका धागा आहे ते सगळं कापून घ्यायचेत आपलं. तर झालं हे पण आपलं आता कातरून. आणि बघू शकता आता फायनली ह्याची पण आता मस्त अशी फुलं दिसायला लागलेत बघा. आणि हे असं पांघरून घ्यायचं आपल्याला. आणि बघू शकता फायनली असा आपला छान असा ताटावचा पडदा तयार झाला आहे. बघू शकता तुम्ही. आणि तो आपण ज्या वेळेस व्यवसाय जाणार आहे आपण किंवा कुठल्याही कार्याच्या टायमिंगला आपण निवद नारळ वगैरे करत असो त्या टायमिंगला ताटावरती झाकून अशा पद्धतीने हा पडदा आपण घेऊन जाऊ शकतो. आणि तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठा बनवायचा असेल तर ज्यावेळेस आपण हा पुष्टा घेतला होता तर पुष्टा आपला साधारणतः एवढा होता बघा. तर ह्याच्यापेक्षा पण मोठा घेऊ शकता तुम्ही, जेणेकरून तुमचा पडदा आणखीन मोठा होईल. त्यासाठी लोकर पण जास्त लागते आणि थोड्या पैशामध्ये होऊन जातोय बघा. तर बहिणींनो, तुम्ही पण अशाच पद्धतीने आता घरच्या घरी हा पडदा तयार करा. तर आम्ही हो का बघा दुसरे पण अशाच पद्धतीने दुसरा पण पडदा तयार केलाय. हे बघू शकता. हा एक बनवलाय आणि हा एक बनवलाय. प्रत्येकाची वेगळी वेगळी डिझाईन तयार होते बघा. नुसते गाठी बांधूनच. आता ह्याची वेगळी डिझाईन दिसते, ह्याची वेगळी डिझाईन दिसते. अशा पद्धतीने तुम्ही पण आता लोकर आणून घरच्या घरी असे पडदे तयार करू शकता. आणि बाजारात पण विकू शकता, मार्केटमध्ये विकू शकता किंवा ह्याचा बिझनेस पण करू शकता. याला काही जास्त कष्ट नाही किंवा विणायचं पण नाही. अशा पद्धतीने तुम्ही पण आता तयार करू शकता. आणि मी जो हा पडदा तयार केलाय हा तुम्हाला कसा वाटला, जर आवडला असेल तर नक्की आपल्या भावाला कमेंट करा, लाईक करा. आणि तुम्ही पण अशाच पद्धतीने घरच्या घरी असे न विणता फक्त गाठी बांधायच्यात आणि असे पडदे तयार करू शकता. तर चला भेटूया नवीन अशा आपल्या परतच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.